जुलै महिन्याच्या पंधरवड्यानंतर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. पुराचं पाणी अनेक मार्गावर आल्यानं ते वाहतुकीसाठी बंद झाले. करवीर तालुक्यातील कसबा बीड ते महे दरम्यानचा पूल पाण्याखाली गेल्यानं या पुलावरील वाहतूक बंद झाली. या पुलावर पाणी आल्यानं कोल्हापूरला जाण्यासाठी सुमारे 80 किलोमीटरचं अंतर पार करून जावं लागत होतं. वाहतूक बंद झाल्यानं बीड ग्रामस्थांनी अत्यावश्यक सेवेसाठी लाकडी बोटची सोय केल्यानं काही रुग्णांना दिलासा मिळाला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं प्रमुख धरणांमधून विसर्ग कमी झालाय. त्यामुळे पुराचं पाणी ओसरू लागलंय. या पुलावरील पुराचं पाणी ओसरल्यानं तब्बल 16 दिवसांनंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला झालाय. पुराचं पाणी कमी झालं असलं तरी जास्त दिवस पिकं पाण्याखाली असल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितलं. 17व्या दिवशी बीड महे पूल आहे तो चालू झाला आणि या 17 दिवसामध्ये या इथून बीडपासून घाणवड्यापर्यंतच्या आणि म्हारूपर्यंतच्या लोकांना कोल्हापूरला जायचं झालं तर अति महापुराच्या वेळी 92 किलोमीटरवरून कोल्हापूरला पोचली. थोडं पाणी कमी झाल्यावर 45 किलोमीटरवरून झाली. त्यापेक्षा पाणी कमी झाल्यावर 30 किलोमीटरनं नेहमीचा प्रवास करावा लागला. या पुलामुळं जोडी मोठ्या प्रमाणात या जवळपास 30-35 गावांना हा या धरणाच्या उंचीमुळं किंवा पूल बंद झाल्यामुळं हा त्रास झालेला आहे. निश्चित येणाऱ्या काळात आपण या पुलाच्या उंचीबाबत किंवा पर्यायी व्यवस्था यासाठी सुद्धा शासनानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. तसेच या अत्यावश्यक सेवेसाठी आम्ही गावकऱ्यांनी बीड ग्रामस्थांनी लाकडी होडी चालू केली होती आणि बऱ्याच पेशंटला त्रास झाला. 1-2 पेशंट त्यावेळी घेताना अचानक बहिरीशेसारखी गावातली दगावली. हे महापुराच्या बाबतीत अशा पद्धतीचे प्रसंग आपल्याला अनुभवायला मिळालेले आहेत. म्हणून या ठिकाणी आज पूल चालू झालेला आहे. लोकांना चांगली कोल्हापूरला जाताना आनंदानं लोक जायला आले की आपल्याला फिरून जे जायला लागत होतं ते आता थांबलं. आणि या ऑगस्ट महिन्यातसुद्धा जर पाऊस अचानक चालू झाला तर आणि लगेचसुद्धा कारण धरणे भरलेले ताराणी धरण भरलं आहे, तुळशी डॅम भरलेला आहे. त्यामुळे कधी 1-2 दिवस जरी पाऊस पडला तर पुन्हा या बीड महे धरणावरती पाणी येणार आणि वाहतूक बंद होणार. म्हणजे हे 2024चं वर्ष निश्चित या ठिकाणी पाण्यामुळे लोकांना त्रासाचं पिकंसुद्धा गेलेली बघितले आहे. त्यामुळे नदीकाठची पिकं पूर्ण या ठिकाणी जवळपास 17-18 दिवस पाणी असल्यामुळं पूर्ण पीक गेलेलं आहे. सोयाबीन गेले, भात पीक गेलेलं आहे. त्यामुळे लोकांचं यासुद्धा तात्काळ पंचनामे करून 2019 प्रमाणे नुकसान भरपाई त्यांना मिळावी अशी आम्ही या ठिकाणी शासनाकडे मागणी करणार आहोत.